बैल येतोय आट्यात लाव शर्यत बिंदास खोक्यात मथुर येतोय आट्यात लाव शर्यत बिंदास खोक्यात वाऱ्यावानी मथुर बैल पळतय एकच वाचा त्याचा वाऱ्यावानी मथुर बैल पळतय एकच वाचा त्याचा या डिवडीवाल्या राहुल भाईचा नाद नाही चकडेवाल्याचा या डिवडीवाल्या भाईचा नाद नाही चकडेवाल्याचा वाऱ्यावानी मथुर बैल पळतय एकच वाचा त्याचा वाऱ्यावानी मथुर बैल पळतय एकच वाचा त्याचा या डिवडीवाल्या राहुल भाईचा नाद नाही चकडेवाल्याचा या डिवडीवाल्या राहुल भाईचा नाद नाही चकडेवाल्याचा अरे कल्याण शहरात त्याच्या नावाचा सैर बोलवाला आडिवडी गावात त्याच्या नावाचा सैर बोलवाला अरे राहुल भाई आला ना आमचा राहुल भाई आला हे राहुल भाई आला ना आमचा राहुल भाई आला अरे राहुल भाई मनाने लई दिनदार ये दुनिया रे आवड त्याला फार अरे राहुल भाई मनाने लई दिलदार ये दुनिया रे आवड त्याला फार ये आहे सऱ्यांच्या जीवा बाबाचा ओढ जाना त्याला आहे सऱ्यांच्या जीवा बाबाचा ओढ जाना त्याला अरे राहुल भाई आला ना आमचा राहुल भाई आला राहुल भाई आला ना आमचा राहुल भाई आला राहुल भाई आला रे आमचा राहुल भाई आला राहुल भाई आला रे आमचा राहुल भाई आला दादांची फरमाईश की हल्दीचा गाणं झाला पाहिजे सन्माननीय बदलापूर गावचे बालारामजी कांबरी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे कासगाव गावचे सरपंच साक्षीताईचे हल्दी लागो साक्षीताईचे हल्दी लागो जमलाईयो गावलक सारा जमलाईयो गावलक सारा ये साक्षीताईचे हल्दी लागो साक्षीताईचे हल्दी लागो ये जमलाईयो गावलक सारा जमलाईयो गावलक सारा ये बेनवा मांडवन नसन बोरन बोरी मांडवन नसन ये जेवण मटणाला मंगले दाराचे जेवण मटणाला मंगले दाराचे रामचे संगीताई ते हलदी
नसला का बक्षीस लावा या मजूर करते बाजी सर जाईल जिंकल्या आज्यावरे अरे पावर पुलमानक डेंजर राहुल भाईची आई पावर हे गावागावात नवत त्याच्या होतो या गवगवा हे गावागावात नवत त्याच्या होतो या गवगवा राहुल भाई करतय दावा नवीन नसला का बक्षीस दावा राहुल भाई करतय दावा नवीन नसला का बक्षीस दावा सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध ज्यांच्या मुलाच्या नावाने मथुर बैल वाऱ्याच्या वेगाने पळत असतो आणि अनेक सारे किताब ज्याने ठाणे डोंबिवली नव्हे तर पुणा सातारा या ठिकाणी जाऊन आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक केलं तसे सन्माननीय मथुर बैलाचे लाडके मालक या ठिकाणी राहुलभाई पाटील यांचं आगमन झालं होतं पुन्हा एकदा त्यांचं शतशः आभार आम्ही व्यक्त करतो मनासारखा राजा आणि राजासारखा माणूस ज्यांच्याकडे नेहमी हा जनलोक बघत असतो तर त्यांचं हार्दिक स्वागत आणि